मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनाचे 33 नियम. नंबर 1. भिजवलेले बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. नंबर 2. रिकाम्या पोटी भुईमूग खाल्ल्याने वजन वाढते. नंबर 3. त्रिफळा चूर्ण मधुमेहावर खूप गुणकारी आहे, ते इन्सुलिनची पातळी वाढवते. नंबर 4. लिंबू सेवन केल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि यकृताची कमजोरीही दूर होते. नंबर 5. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी नाशपती खावे. नंबर 6. उलट्या थांबवण्यासाठी बडीशेपच्या पाण्याने गुळण्या करा, यामुळे उलट्या थांबतील. नंबर 7. लाल मिरचीचा जास्त वापर डोळ्यांना आणि मेंदूला हानी पोहोचू शकतो. नंबर 8. पाणी पिऊन लघवी केल्याने तुमची किडनी स्वच्छ राहील. नंबर 9. रात्री दही खाल्ल्याने अपचन होते. नंबर 10. काही खाताना जीभ दाताखाली आली तर लगेच काहीतरी गोड खा, आराम मिळेल. नंबर 11. गुलाब पाण्याने चेहरा धुवा, यामुळे तुमचा चेहरा नेहमी साफ राहील. नंबर 12. रोज लिंबू आणि आल्याचा रस प्यायल्याने वाढणारे पोट कमी होण्यास मदत होते. नंबर 13. कोरफडमध्ये हळद घालून चेहऱ्यावर लावल्याने डाग आणि सुरकुत्या नाहीशा होतात. नंबर 14. पोटात जळजळची समस्या असल्यास रोज 1 ग्लास ताक प्या, यामुळे पोटाची जळजळ दूर होईल. नंबर 15. जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर रोज कांदा आणि लसूण खा आणि रोज सकाळी 1 सफरचंद खा. नंबर 16. लघवी करताना जळजळ होत असल्यास दररोज लिंबू पाणी किंवा नारळ पाणी प्यावे. नंबर 17. आले आणि लिंबाचा रस मिसळून रोज प्यायल्याने वजन कमी होते. नंबर 18. नाश्त्यामध्ये दही खाल्ल्याने आणि रोज दही खाणाऱ्याला कधीच युरिन इन्फेक्शन होत नाही. नंबर 19. उसाचा रस पिल्याने पचनशक्ती सुधारते. नंबर 20. कमी पाणी पिल्याने त्वचा कोरडी पडते व त्वचेवर सुरकुत्या येतात. नंबर 21. तांदळाच्या पाण्याने तोंड धुतल्याने रंग साफ होण्यास मदत होते, तसेच सुरकुत्या आणि डाग देखील दूर होतात. नंबर 22. कच्चा लसूण खाल्ल्याने तुमचे हृदय मजबूत राहते. नंबर 23. रोज 1 चमचा कारल्याचे चूर्ण खाल्ल्याने मधुमेहापासून आराम मिळतो. नंबर 24. जर तुमच्या हिरड्या आणि दात हलत असतील तर तीळ खा. नंबर 25. पाणी नेहमी खाली बसून घोटघोटने प्यावे. नंबर 26. जेवण नेहमी मांडी घालूनच करा. नंबर 27. उभ्याने पाणी पिणे व उभ्याने जेवण करणे रोग उत्पन्न करते. नंबर 28. सकाळी जेवणानंतर 5 ते 10 मिनिटे वज्रासनात बसा. नंबर 29. दुपारच्या जेवणानंतर 20 मिनिटे वामकुक्षी घेतल्याने शरीराला अनेक फायदे होतात. नंबर 30. सकाळचे जेवण 5 ते 7 या वेळेत झाले पाहिजे, कारण सूर्यास्तानंतर जठर अग्नी मंद होतो. नंबर 31. संध्याकाळी जेवल्यानंतर 5 ते 10 मिनिटे वज्रासनात बसावे व 20 मिनिटं शतपावली करावी. नंबर 32. सकाळी फळांचा रस घेणे उत्तम, दुपारी ताक किंवा लिंबू पाणी आणि रात्री जेवणानंतर दूध प्यावे. नंबर 33. शिंक, जांभई, आळस, झोप, लघवी, संडास, तहान, भूक हे वेग कधी आवरू नये, कारण वेग आवरल्यामुळे सर्व रोग होतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.